मलाही रोजची भाजी पोळी खाऊन कंटाळा आला आहे, तर मग ही चिकन पॅटी आहे ना, ती नक्कीच ट्राय करा. चला तर मग त्याची रेसिपी बघूया. त्यासाठीच पावशेर चिकन खिमा घेतलेला आहे, चिकन टिक्का मसाला घेतला आहे, नंतर हळद, लाल तिखट मसाला, बाकी दुसरे आपले घरात जे घरगुती मसाले आहेत ते टाकून घेतले. नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे. अर्धा लिंबू घेतला आहे, तुम्ही लिंबू कमी जास्त करू शकता. नंतर त्यामध्ये बेसन पीठ टाकलं आहे मी बाइंडिंगसाठी. त्यातच चाट मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक अंडं फोडून घ्यायचं आहे. ते सर्व एकजीव करून घ्यायचे आणि थोडा वेळ रेस्ट होऊ द्यायचे. सर्व मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर त्याचे छान छोटे छोटे असे पॅटी तयार करून घ्यायचे. नंतर तवा किंवा पॅन जे काही तुमच्याकडे असेल ते तापायला ठेवायचं. त्यामध्ये तेल टाकायचं थोडंसं. तेल छान गरम झालं की त्या पॅटी आपण ज्या गोल गोल तयार केलेल्या आहे त्या आपण तव्यावर टाकून घ्यायच्या. छान सगळीकडे तेल सोडून घ्यायचं आणि पुन्हा आलटून पालटून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायच्या आहेत. आणि ह्या पॅटी खरंच खाण्यासाठी खूपच जास्त छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि ट्राय केली की मला कमेंट नक्कीच करा की कशी वाटते म्हणून, कशी लागते ते. त्यानंतर चला तर मी तुम्हाला खाऊन दाखवते आपली पॅटी कशी झाली ती. आणि पॅटी खरंच खूप छान झालेली आहे आणि क्यूलाही ही पॅटी खूपच जास्त आवडली. त्याच्यामुळे तुम्हाला क्यूची लुडबुड तर दिसतच असेल की मी खाऊन दाखवते म्हणून तिला पण तुम्हाला खाऊन दाखवायचं आहे. आणि आजची आपली रेसिपी कशी वाटली लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू